आम्ही आता एका हाऊस बोट मध्ये चाललोय. ह्याचं नाव आहे पुट्टू. आलपी बोटिंग मी ऐकले होते, पण मी त्याचा अनुभव आता घेतेय. आता आम्ही पोहोचलोय द लॉंगेस्ट लेक इन इंडिया, लेक वेम्बनाड. ईश्वर आता बोट चालवतोय. हॅलो अँड वेलकम टू केरळा. आता मी सध्या आहे आलेपीमध्ये. आलेपीचं दुसरं नाव आहे अलापुळा. केरळामधलं हे छोटंसं सिटी इथल्या कॅनलसाठी आणि इथल्या जलाशयांसाठी फेमस आहे. तर आम्ही आता आलो एक लेक बघायला. मागे जर बघत असाल तर इथे बोटिंग वगैरे चालू आहे. मोटर बोट, शिकारा राईड सगळं होतं इथे मागे. पन्नामुदा म्हणून एक लेक आहे इथे पुढे गेल्यावर. तर आम्ही आता ते लेक बघायला चाललोय. तर चला तर मग निघूया. हे असं बॅकवॉटर्सचे ते बोटिंग वगैरे होतात आणि हा असा रस्ता आहे छोटासा पुढे जायला. आणि पुढे आहे ते पुन्नामुदा लेक म्हणून आहे, तर तिथे जायचं आहे आपल्याला आता. आणि हे जे समोर दिसतंय ते हवेली म्हणून आहे आणि हे हॉटेल आहे. बापरे, खूप सुंदर दिसतंय ते. आणि एक्झॅक्ट हे आलेपी बॅकवॉटर्सच्या एक्झॅक्ट फ्रंट साईडला आहे. आम्ही रस्त्यावरून जात होतो तर आम्ही लेकला चाललोय आणि हे एक शॉप भेटलं. तर हे जे अंकल आहेत तर त्यांनी आम्हाला चिप्स वगैरे ट्राय करायला दिलं. तर हे जे केळीचे चिप्स आहेत तर ते प्रॉपर ह्याच्यातून बनवतात. तर प्युअर कोकोनट ऑइलनी बनवतात आणि हे खूप सारे चिप्स आहेत त्यांचे. तर ते सांगतायत की चॅनलवर प्रमोट करा. तर जर इकडे येणार असाल तर नक्की ह्यांच्याकडे चिप्स ट्राय करा. थँक्यू अंकल. चिप्स खाऊन झालं आमचं आता. खरं पण टेस्टी होते चिप्स. तर आम्ही आलो आता लेकच्या शोधात पुढे पुढे. तर असे छोटे छोटे रस्ते आहेत, म्हणजे हे पूर्ण आता लोकल इथले जे लोकल लोक आहेत तर त्यांचीच घरं इथे. आणि एक छोटासा रस्ता आहे, फक्त एक छोटासा ट्रेलसारखा आहे. तर पुढे गेलं की मग ते लेक लागतं आणि बोट वगैरे ऑलरेडी दिसत आहेत आम्हाला. तर बघूया तिकडे गेल्यावर काय आहे विषय. अँड असा हा छोटासा रस्ता आहे. इथे लोकल लोक पण आहेत आणि होमस्टेज वगैरे पण भरपूर आहेत या रोडला. सो या. आणि असं आहे ते लेक. आम्ही येऊन पोचले आता लेकच्या इथे. खूप सारे बोट्स थांबले तिथे आणि होमस्टेज वगैरे भरपूर आहेत. तर ते इथे जे राहणारे आहेत लोक, गेस्ट लोक, तर त्यांच्यासाठी असेल बहुतेक हे. ठीक आहे, बघूया. तिकडे एक रस्ता आहे, पुढे जाऊन बघू. असा मस्त व्ह्यू आहे. आणि हे सगळे जे आहेत ते प्रायव्हेट बोट्स आहेत, म्हणजे प्रायव्हेट शेअरिंगमध्ये नाहीत मिळत. हे प्रायव्हेटमध्ये जायला लागतं याच्यामध्ये. आणि हे पॅकेज आहेत त्याचे, बोटिंगचे पॅकेजेस. तर आपल्याला कुठलं पाहिजे, लाईक बेसिक, प्रीमियम अँड लक्झरी असं काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठलं पाहिजे तसं आपण डिसाईड करायचं. तर मिनिमम कॉस्ट आहे 5000 पासून. तर 5000, 6000, 7000 असे प्राइजेस व्हॅरी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक रूम मिळतं, AC, नॉन AC परत त्याच्यामध्ये. अँड किती डिस्टन्सपर्यंत जायचं आहे. आणि एक जवळपास जे विलेज आहे तर त्याचं टूर आहे हे सगळं ॲक्च्युली. तर विलेजमध्ये एका दिवसात तर तुम्हाला फक्त व्हिजिट करून यायचं असेल तर त्याचे प्राइजेस वेगळे. आणि जर जाऊन तिथे स्टे करून परत दुसऱ्या दिवशी यायचं असेल तर त्याचे प्राइजेस वेगळे. असे हे पॅकेजेस आहेत हाऊसबोटच्या. आम्ही आता एका हाऊसबोटमध्ये चाललो आहे. तर आत रूम वगैरे कसे आहेत ते बघायचं आहे मला. त्याच्यामुळे मी पण बघते आणि तुम्हाला पण दाखवते. इथून अशी एंट्री आहे. हे आहे हाऊसबोट. एंट्री नंतर असा सोफा वगैरे आहे बसायला मस्त. आणि इथून असं आतमध्ये जायचं आहे रूमसाठी. रूम बघायचं तर एका हाऊसबोटमध्ये काय काय फॅसिलिटीज असतात हे दाखवायचं आहे मला. तर लाईट लावतोय आम्ही. अरे बापरे, सही. ही अशी रूम आहे आणि ही बोटचीच रूम आहे, नॉट की आपल्या कुठली घरातली रूम आहे. ही बोटमधली रूम आहे. जोपर्यंत आपण बाहेर बघत नाही तोपर्यंत अजिबात वाटत नाही की हे बोटमधलं एखादं रूम असेल. प्रशस्त म्हणजे असं मस्त जागा आहे दोघांसाठी, कम्फर्टेबल आहे. अँड इथे आहे वॉशरूम. छान आहे पण स्वच्छ आणि क्लीन.
स्पेशियस आहे आणि ते पण. अँड परत इथून बाहेर आलो की वाव, बेसिन वगैरे आहे. अँड इथे मी ही एक रूम आहे आणि इथे पुढे त्यांचं बोटमधला हा किचन सेटअप आहे. म्हणजे जे पण गेस्ट येतात त्यांच्यासाठी इथे खाणं पिणं सगळं मिळतं. ब्रेकफास्ट, लंच आणि चाय वगैरे ते लोक करून देतात. आणि हे आहे बाहेरचा एरिया बोटमधला. हे आहे पुन्नामदा लेक आणि इथून सगळे बोट वगैरे जातात टूरसाठी. तर आता असा व्ह्यू आहे. मस्त सनसेट झालेलं आहे आणि इथे इकडे चंद्रोदय पण झालेलं आहे. खूप मस्त वाईब आहे इथे. संध्याकाळ होत आहे आणि आम्ही निघतो आता इथून. तर छान होतं यार, लेक छान होतं. आणि हाऊसबोट वगैरे मी बघितले नव्हते कधी, तर त्याचा पण एक्सपिरियन्स घेतला. सो आपण उद्या सकाळी भेटूया आता एका नवीन ठिकाणी. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक. आम्ही आत्ता आहे होमस्टेमध्ये. सकाळचे 9 वाजता. तर इथे ना रात्रभर खूप जोरात आणि खूप जास्ती पाऊस पडला आहे आणि ऊन पण आहे जास्ती. तर आत्ता आम्हाला जायचं आहे ब्रेकफास्टला. तर ब्रेकफास्टमध्ये खूप इंटरेस्टिंग म्हणजे काहीतरी एक आयटम आहे. तर आम्ही ते ट्राय करतो आहे. म्हटलं आम्ही तुम्हाला पण दाखवा. मी पहिल्यांदा ट्राय करते. स्पेशल केरळाचं आहे ते. त्याचं नाव आहे पुट्टू. अँड मी म्हटलं दाखवावं तुम्हाला. कॅमेरा रूममध्ये होता म्हणून मी गेले आणि कॅमेरा आणते. सो दिस इज इट. ह्याचं नाव आहे पुट्टू आणि हे राईस आणि जे कोकोनट आहे, राईस आणि नारळाचं बनलेलं आहे. त्याच्यासोबत आपण जे हरभऱ्याचं जे भाजी बनवतो स्पायसी ते खाऊ शकतो अँड त्याच्यासोबत केळी पण खाऊ शकतो. तर असं आहे आमचं डायनिंग. अँड हा आहे जे होस्ट आहे तिथले त्यांचा मुलगा आहे. सो मी खाऊन घेते. त्याची टेस्ट काय बघते मी. ओके. And then from here there is like a thing with holes. Right. And then they boil the water there. अच्छा. And the steam will come in. Yeah, steam will come out. Right. तर हे जे पुट्टू आहे तर त्याच्यात बनवतात ते. सही. रवा असतो ना आपल्याकडे उपमा जसं बनवतो तसं लागतं हे. वरती खालचं एक लेअर असतं ते खोबऱ्याचं असतं आणि त्याच्यावर राईसचं जे आहे उपीटसारखा आपला जो रवा असतो तसं आहे. त्याच्यावरती परत खोबऱ्याचं लेअर. सो टेस्टी आहे. आता करतोय बोटिंग. तर बोटमध्ये सध्या तरी आम्ही दोघंच आहे पण खूप 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 सुंदर नजारा आहे माहिती आहे का. आलपी बोटिंग मी ऐकले होते पण मी त्याचा अनुभव आता घेतेय आणि खूप मस्त व्ह्यू आहे. 2 तासाचं हे राईड आहे म्हणजे 1 तास जायला आणि 1 तास वापस यायला. तर इथून जे लेक वेम्बीनाद म्हणून एक मोठं लेक आहे इथे केरळामध्ये जे की भारतातलं सगळ्यात लॉंगेस्ट लेक आहे, लेक वेम्बीनाद. ओके. तर आम्ही जिथून स्टार्ट केलं आहे तिथून वेम्बीनादला जायला 1 तास लेक बघायचा आणि परत वापस. तर मी खूप एक्सायटेड आहे यार. खूप मजा यायला लागली आम्हाला याच्यामध्ये. आम्ही दोघंच आहे तरी पण खूप मस्त व्ह्यू आहे. आता सध्या तर मी जे बघतीये ना एक नंबर आहे. बघू शकता तुम्ही हा व्ह्यू किती सुंदर वाटतोय हा यार. खूप मस्त आहे. समोर असं पूर्ण आयलँड सारखं दिसतंय आणि सगळीकडे पाणी आहे फुल. एन्जॉय. आणि ही अशी आमची बोट आहे. कोणीच नाही आहे. आम्ही दोघंच आहे. खाली आहेत ते काका आहेत जे राईड करतात. सो या मस्त व्ह्यू आहे. खूप सुंदर. हे पुन्नामदा लेक आहे
जे थोड्याच वेळा आधी मी दाखवलं की आम्ही वॉक करून आलो होतो, तर लेकच्या साईडला आम्ही वॉक करत होतो. आता आम्ही त्याच पाण्यावर आहे आणि इथून आता जायचं आहे मोठ्या लेकला. जे लोक म्हणतात की ते जे लॉंगेस्ट लेक आहे वेम्बनाड, तिथे जायचं आहे आता. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे यार, खूप भारी वाटतंय. आणि इतके जास्ती बोट आहेत ना, एकानंतर एक आणि खूप मोठे मोठे बोट्स आहेत. तर पूर्ण पाण्यातूनच जायचं हे लाईक अनुभवच वेगळा आहे असा. खूप मस्त वाटतोय. आम्ही व्हिडिओ कॉल वगैरे करून ह्यांना दाखव, त्यांना दाखव, घरी दाखव असं चालूच आहे, पण एकदम मस्त वाटतोय. आणि ते बोटमधून येणारे जाणारे सगळे हाय हॅलो करतायत कॅमेरा बघून. खूप भारी वाटतं यार. आणि हे बोट बघा, हे सगळे हाऊस बोट आहेत. आतमध्ये रूम्स असतात त्याच्यामध्ये. खूप मोठे मोठे बोट्स आहेत. आणि काही बोट्समध्ये वगैरे असे म्युझिक वगैरे लागलेलं असतं, तर तास 2 तास तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता बोटमध्ये. आता आम्ही पोचलो आहे द लॉंगेस्ट लेक इन इंडिया, लेक वेम्बनाड. तर खूप मस्त वाटतं यार, खूप भारी आहे. आणि इथून आहे ना, जर कोणाला स्पीड बोटिंग करायचं असेल तर त्याचं पण अरेंजमेंट्स हे बोटवाले करून देतात. तर या बोटमधून उतरायचं, स्पीड बोटमध्ये जायचं आणि त्याचं राईड करून परत मग या बोटमध्ये यायचं, असं ते आहे. तर खूप मस्त आहे हे एक्सपिरियन्सच खूप सुंदर आहे माझ्यासाठी. काठावर सगळं असं कसं हिरवंगार आणि कसं मस्त दिसतंय बघा. नेहरू ट्रॉफी बोट रेसिंग जे आहे तर ते याच लेकवरती होतं. आणि त्याचं जे ट्रेनिंग वगैरे आहे तर तिकडे अकॅडमीज आहेत इकडे साईडला याच्या ज्या किनाऱ्यावरती. आणि आम्ही जिथून चालू केलो, जे पुन्नामदा लेक म्हणून मी दाखवलं, तर ते त्याचं एंड पॉईंट आहे. आणि आता इथे आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. आता एक सर्कल टाईप आहे, म्हणजे यायचं आणि त्या सर्कलला पार करून परत वापस जायचं. तर आता वापस जायचा हा प्रवास आहे. खूप मस्त व्ह्यू आहे यार, आवडलं मला खरं. ईश्वर आता बोट चालवतोय समोर बघ. आणि हे ते अंकल आहेत ज्यांनी आम्हाला हे केलं. अंकल से हाय. आपण यांचा इंटरव्ह्यू नंतर घेऊ उतरल्यावर, आता जास्ती आवाज नाही येणार. मी नंबर वगैरे टाकते त्यांचं सगळं. सो हे असं असतं खाली.
आहे ते गव्हर्नमेंट रन बोट स्टँड आहे. तर जसं आपण बस स्टँडसाठी वाट बघतो तसं लोक इथं बोटसाठी वाट बघतात. तर एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं असेल तरी पण इथे त्याचं जे फॅसिलिटी आहे ते अवेलेबल आहे. आणि प्रायव्हेट बोट्सपेक्षा खूप कमीमध्ये तिकीट्स मिळतात त्याचे. आम्ही आता पोहोचतोच आहे, वापस आलो आहे. खूप मस्त होता यार बोटिंगचा अनुभव. तुम्ही ते आलात आलेपीमध्ये आणि बोटिंग वगैरे करायचं असेल तर हे जे अंकल आहेत त्यांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि स्क्रीनवर पण त्यांचा नंबर देते. तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. खूप हेल्पफुल आहेत ते आणि सगळे डिटेल्स बोटिंगबद्दल अजून काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या असतील तर त्याचं पण डिटेल्स ते तुम्हाला देतील. तर इकडे येणार असाल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा.